कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर 32वी मानधनधारक मल्ल निवडण्यासाठीची कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. खुल्या गटातील प्रथम क्रमांकासाठी ओंकार पाटील विरुद्ध तेजस मोरे यांच्यात काटाजोड लढत झाली. तेजसनं सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत ओंकारला खाली खेचण्याचा प्रयत्न केला. यावेळी ओंकार कुस्ती करायला टाळाटाळ करत असल्याच्या कारणावरून तेजसला 1 गुण देण्यात आला. तेजसनं पहिल्या फेरीत 1-0 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत ओंकारनं सुरुवातीपासून आक्रमक कुस्ती सुरू केली. यावेळी तेजस कुस्ती करायला टाळाटाळ करत असल्यानं ओंकारला 1 गुण देण्यात आला. पुन्हा सलग 2 वेळा दुहेरी पट काढत ओंकारनं 4 गुण घेतले. तसंच त्यानं तेजसवर ताबा घेतल्यामुळं ओंकारला 1 गुण देण्यात आला. ओंकारनं 6 गुणांची आघाडी घेत कारखान्याच्या खुल्या गटातील मानधनधारक मल्ल होण्याचा मान पटकावला. 84 किलो वजन गटात भगतसिंग खोत विरुद्ध अनुज घुंगुरकर यांच्यातील लढतीत भगतसिंगनं सलग 10 गुणांची आघाडी घेत टेक्निकल फॉलवर विजय मिळवला. 74 किलो वजन गटात प्रथम क्रमांकाची कुस्ती शुभम पाटील विरुद्ध आदर्श पाटील यांच्यात अतिशय प्रेक्षणीय लढत झाली. शुभमनं पहिल्या हाफमध्ये 8 गुण मिळवले तर दुसऱ्या हाफमध्ये आदर्श यानं अत्यंत प्रेक्षणीय कुस्ती करत 16 गुण मिळवत आघाडी घेतली. यावेळी झालेल्या अन्य वजनी गटात विराज पाटील, संभव पाटील, साहिल पाटील, राज चौगले, शेखर पाटील, रुपेश खराडे या मल्लांनी विजय मिळवले. या स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्र केसरी पैलवान नामदेव मोळे, विश्वास हरुगले, गुंडाजी पाटील, सर्जीराव पाटील, सरदार पाटील या वस्तादांचा सत्कार करण्यात आला. माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी पैलवानांनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं. यावेळी गोकुळचे संचालक अजित नरके, देवराज नरके, कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वास पाटील, संचालक बाजीराव शेलार, बी पाटील, यशवंत बँकेचे संचालक महेश पाटील, दादा सोलाड, भगवंत पाटील, राहुल खाडे, संजय पाटील, अनिश पाटील, प्रकाश पाटील, कार्यकारी संचालक धीरज कुमार माने आदी उपस्थित होते.